त्या देवांच्या सुद्धा माना स्वर्गात खाली होत्या की आता संभाजी राजा येणार आहे. तो संभाजी राजांनी विचारलं तर आम्ही काय उत्तर देऊ याची दादांना भीती देवाला वाटत होती. राजांचा अंतरात्मा अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचला होता. दिवस रात्र एक करून अनेक फुलं माझ्या सईबाई राणे साहेबांनी आपल्या टोपलीमध्ये साठवली होती की माझा स्वर्गाचं दार मला त्या ठिकाणी सजवायचं. माझं लेकरू येणार आहे. कारण ज्यावेळेस माझ्या लेकराच्या चिंधड्या होत होत्या ना, मी अनेक वेळा त्यांच्या आबासाहेबांना सांगितलं जावा माझ्या लेकराचा हाल मला भगवत नाही. पण महाराज म्हणत होते की स्वर्गाचे नियम सई आम्हाला मोडायचा अधिकार नाही, आम्ही काय कोणी जरी असलो असतो तरी. आणि त्यावेळेस दादांनो माझा राजा स्वर्ग जवळ करत होता, स्वर्गाच्या दारापर्यंत आला होता. महाराजांनी समोर पाहिलं. कारण सगळ्यांना वाटत होतं संभाजीराजे मागून येत आहेत म्हणून सगळेच होतो तो स्वर्गात आपापली लगबगीने कामं उरकायच्या पाठीमागं होता. आणि इकडं माझ्या सईबाई राणी साहेब फुलं सजवीत होते, त्या पायऱ्या सजवत होते. आणि इकडं माझ्या पुतळा मातोश्री जिने सईबाई राणी साहेब नसताना देखील सईबाईंपेक्षाही जास्त जीव माझ्या शंभूराजांवर लावला. त्या माझ्या पुतळा राणी रांगोळी काढत होत्या की माझं लेकरू आता येणार आहे. आणि त्यावेळेस माझे संभाजीराजांचं आगमन स्वर्गाच्या दारात झालं आहे का. माझ्या संभाजीराजांनी समोर बघितलंय कोणतरी दोन महिला आहेत. एक जण फुलं अंतरते आणि एक जण रांगोळी काढते. रांगोळी काढलेली महिला वाकून संभाजीराजांनी पाहिलं. राजांच्या लक्षात आलं ही तर आमच्या पुतळा मातोश्री आहे. पण फुलं टाकणारे कोण हे मी ओळखलं नाही. दादांनो ती माऊली होती माझ्या सईबाई राणी साहेब, संभाजीराजांची सख्खी आई. राजांना ही आई ओळखे ना. पण त्यावेळेस राजांनी लक्षात आलं, नीट निरखून पाहिलं. माझ्यासारखंच बलदंड कपाळ, माझ्यासारखेच गाल, माझ्यासारखाच उभट चेहरा. हीच माझी आऊ आहे. एका क्षणार्धात तो पेहराव माझ्या संभाजीराजांनी ओळखला. आऊ म्हणून माझ्या राजांनी मोठ्यांनी अंबरडा फोडला. हातातली माझ्या सईबाई राणे साहेबांची फुलांनी भरलेली ते टोपलं होतं ना, तसंच खाली पडलं. धावत पळत ती आई माझ्या संभाजीराजांना गळा भेट घेण्यासाठी घेतली. एवढी करकचून मिठी दादांनो माझ्या सईबाई राणे साहेबांनी शंभू बाळाला मारली की शंभू बाळा अरे कसं सहन केलंस. तुझ्या आईला स्वर्गातून पावत नव्हतं पण तू या परलोकी सुद्धा कसं सहन करत होता रे राजा. त्यावेळेस जाब विचारतायत माझ्या संभाजीराजा आईला की गाऊ तुझ्यामुळं भोगतोय मी. आरोप केला आईवर दादा शंभूराजा, तुझ्यामुळं भोगतोय आऊ. कारण तू मला जर लवकर सोडून गेली नसती तर माझे असे हाल झाले नसते आऊ. तुझ्या दबदबीने तुझ्या शंभू बाळाकडे कोणी बोट दाखवली नसती की ये शंभूराजेत म्हणून. तुझा दबदबा कायम मला राहिला असता आणि माझ्यावर कुणी जर अन्याय केला असता ना आऊ तर मायेचा पदराखाली मला तुझ्या लपता आला असतं. या शंभू बाळाला कुणी धक्का नसता लावला. पण आऊ तू गद्दारी केलीस माझ्याशी. 2 वर्षाचे असताना तू मला सोडून गेलीस आऊ. तू का ग फसून गेली आऊ. तुझ्या शंभू बाळाने तुझं काय बिघडवलं होतं गाऊ की एवढीच्या लेकराला तू एकटी सोडून गेलीस. त्यावेळेस मुली क्षमा करे बाळा. 3 मुलीच्या पाठीवरती मी तुला लेकरू दिलं होतं, स्वराज्याला वारस दिला होता. पण नियतीच्या मनात नव्हतं रे. आजाराने मला एवढं ग्रासलं की बाळा तुझ्या मला लक्ष तुझं नाही देता आलं. लेकरा मला अंगावरचं साधं दूध सुद्धा नाही रे तुझ्या नीट ओटात 2 थेंब पाजता आले. लेकरा मला क्षमा कर रे लेकरा. आणि त्यावेळेस वाकून पाहिलं ह्या दोन्ही मायलेकांची जी बातचीत चालली होती. पुतळा राणीनं एवढं रडू येत होतं. माझ्या पुतळा राणीन काले संभाजीराजे मातोश्री तुम्ही जसे सोडून गेला ना आम्हाला तुमच्या रूपानं दुसरी आई मिळाली माझ्या पुतळा मातोश्री. आऊसाहेब मला कधी खायला कमी नाही पडू दिलं. अनेक वेळा आम्ही आग्र्यात जरी अडकलो ना तर आमच्यासाठी मातोश्रींनी देव पाण्यात ठेवले. तुमची उणीव कधी भासू दिली नाही. त्या पुतळा राणींचं दर्शन घेतलं. एवढ्यात बोलतात संभाजीराजे सगळं कर. बाकीची मंडळी कुठे आहेत. आमच्या आबासाहेब कुठे. आम्हाला तातडीनं आमच्या आबासाहेबांना भेटायचंय. आमच्या आबासाहेब पुढे. त्यावेळेस सईबाई राणी साहेब आणि पुतळा राणी शिवाजी राजांचा जो महाल होता स्वर्गातला त्या महालाकडे गेले. समोर
साक्षात छत्रपती शिवाजी महाराज होते. आबासाहेब म्हणून हाक मारली. ज्या बाया माझ्या शिवाजी राजांनी फैलावल्या, धावत पळत लेकरू आपल्या बापाच्या कुशीत शिरलं. अरे बापाला सुद्धा एवढ्या वेदना झाल्या होत्या की अंत्यसमयी जसं दशरथ राजाने राम राम म्हणून जीव सोडला, तसं रायगडावर शिवरायांनी शंभू बाळा म्हणून जीव सोडला. अरे ते मरतेवेळी भेट झाली नव्हती, ती भेट जाताना स्वर्गात झाली. कडकडून बापलेक रडत होती. त्यावेळेस शिवाजीराजे बोलतायत, शंभू बाळा रडू नका, मरणावरती शोक करू नका, डोळे पुसा. त्यावेळेस माझ्या संभाजीराजे बोलतात, आबासाहेब आम्ही मरणावरती शोक नाही करत. अहो आम्हाला आमचं बलिदान देताना आम्हाला समोर पुढं प्रेरणा होती. आम्हाला शिवा काशीत काका होते, तानाजी काका होते, आमचे बाजी काका होते, प्रतापराव गुजर काका होते. आम्हाला यांच्याच मावळ्यांच्या बलिदानातून आम्हाला प्रेरणा मिळत होती. म्हणून आम्ही एक एक अवयव तुटेपर्यंत आबासाहेब या हिंदू धर्मासाठी, या गोरगरीब रयतेसाठी, माता भगिनींसाठी आम्ही आमचं बलिदान देऊन आलोय. आम्ही मरणावरती शोक करत नाही आबासाहेब, आम्ही या दुःखाने रडतोय की आबासाहेब अंत्यसमयी तुमची माझी भेट झाली नाही, पण तुम्ही रायगडावर होतात आणि पुतळा मातोश्री तुमच्या सोबत होत्या. त्यावेळेस काही जाणती मंडळी सुद्धा होती. त्यावेळेस आबासाहेब तुम्ही बोलून गेला होता की सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा आणि काशीचा विश्वेश्वर सोडवा. पण आबासाहेब स्वराज्यावर एवढा व्याप वाढला होता की इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल तुमच्या शंभू बाळांनी दूध भात खाऊन स्वराज्य राखलं. पण आबासाहेब आपल्याच लोकांनी गद्दारी केली. पण आबासाहेब हे स्वराज्य वाढवत असताना तुमच्या शंभू बाळाला तुमचा शेवटचा शब्द इच्छा होती की काशीचा विश्वेश्वर सोडवा. तू काशीचा विश्वेश्वर आबासाहेब तुमच्या शंभू बाळाला सोडवता नाही आला. या दुःखाने आबासाहेब मी रडतोय. त्यावेळेस पाटण तोपाटली माझ्या शिवाजी राजांनी, संभाजी राजांची, घे राजा नको रडूस, लेकरा हा पहिला बाप असेल लेकाचा. की जगाच्या पाठीवर अनेक बापलेक झाले, अनेक लोक झाली, पण हा पहिला बाप असेल की त्याच्या मृत्यूचा माझ्या बापाला अभिमान वाटतोय. तो माझा छत्रपती शिवाजी राजा एकमेव बाप असेल की आपल्या पुत्राच्या मृत्यूचा सुद्धा अभिमान बाळगणारा बापाला भाग्य भेटलं, तो राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. लेकरा काळजी करू नकोस, तू दिलेलं बलिदान हा महाराष्ट्रच नाही, हा हिंदुस्थानच नाही, हा संपूर्ण विश्व तुझी एवढी मोठी कीर्ती झाली दादांनो, ही चंद्र सूर्य असेपर्यंत या ठिकाणी राहणार. बाळा तू काळजी करू नकोस. तुझ्या बलिदानातून तर खरं बाळा तू दाखवून दिलंय की गवताला सुद्धा भाले फुटतील, इथली गोर गरीब सामान्य रयत सुद्धा रडेल. आणि बाळा तुझ्या बापाचा काशीचा विश्वेश्वर सोडवतील, तुझं स्वप्न बापाचं या ठिकाणी पूर्ण होईल.